भारी, आपली आरोग्य फॅमिली लई भारी आणि तुम्ही सगळेजण खूप सुंदर. येस, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. येस, मी चॅट बॉक्स मध्ये कशासाठी मेसेज करायला सांगितलं असेल बघा बरं. काही काही लोक व्हिडिओ ऑन करून ऑफ करून डिव्हाइस बाजूला ठेवतात आणि झोप लागलेली असते. म्हणजे बॉडीली माइंडली प्रेझेंट असतात का? नो, ते फक्त कोचसाठी जॉईन झालेले असतात. त्याच्यासाठी म्हटलं किती जागे आहेत हे मला कळलं, की पटकन हातामध्ये डिव्हाइस घेतला आणि कोणी अफ्रेश घेतलं हे पण त्याच्यातून मला समजलं. येस, खूप सुंदर, कारण सगळेच लय भारी आहेत आणि अफ्रेश एनर्जी ड्रिंक बरेच लोक आहेत. आम्ही थोडंसं लवकर उठलो होतो, तर उशिरा पडतात आहेत फोटो उशिरा पडतात आहेत. का लवकर अफ्रेश घ्यायचं? आपले कोचने तुम्हाला सांगितलं असेल किंवा आम्हीही सांगितलं असेल की कॉल जॉईन करण्या अगोदर की आपल्याला वर्कआउट करायचं असेल तर आपलं पोट साफ झालं पाहिजे, पोट आपलं क्लीन झालं पाहिजे. बऱ्याच लोकांना जर असा प्रश्न असेल की माझं वजन स्टक झालंय, शब्द भारी आहे की नाही, स्टक झालंय, तर मग ते कशामुळे? तुमचं पोटच साफ झालं नाही तर तुमची पचनक्रिया कशी चालणार आहे, तुमच्या स्टेप प्रॉपर कशा होणार आहेत? तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना. आपण हेल्दी वेनं म्हणजे काय, किंवा ऍक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे काय, ज्या चुकीच्या वाईट सवयी आहेत त्या आपल्या चांगल्या सवयी लावायच्यात. वेलनेस कोच ट्रीटमेंट देत नाहीयेत, तर ह्या चांगल्या सवयी आपल्याला सांगत असतात. मग हे आपल्याकडून होतं का? उठल्याबरोबर ब्रश न करता हे फ्रेश एनर्जी ड्रिंक घेणं खूप फायदेशीर आहे, कारण आपल्या तोंडातली जी लाळ आहे ती औषधी असते, ती पोटात जाणं गरजेचं असतं. म्हणून आपण ब्रश करण्या अगोदर फ्रेश एनर्जी ड्रिंक घेत असतो आणि ते बसून 10 मिनिटांमध्ये आपण ते इनटेक करायचे, शिप करत प्यायचे आणि नंतर वॉशरूमला जायचं, नंतर ब्रश करायचं, नंतर फ्रेश व्हायचं, नंतर आपलं प्रॉपर ड्रेस कोडमध्ये आपण रेडी राहायचे, शूज घालायचे. ह्या स्टेप बाय स्टेप आपल्या सगळी प्रोसेस होते का हे आपण बघायचंय. न्यू पार्टिसिपेट्स ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. फुल ट्रॅक पॅन्ट असणं गरजेचं आहे, टी शर्ट असणं गरजेचं आहे. आपण कार्डिओ वर्कआउट करतो, 1-2 दिवस आपल्याला थोडीशी एनर्जी असते, काही वाटणार नाहीये, परंतु परत म्हणजे रोजच तुम्ही जर विदाऊट शूज, विदाऊट मॅट ह्या गोष्टी केल्या तर 100% तुमचे पाय पेन होणार आहेत, इंज्युर्ड होण्याची, दुखापत होण्याची शक्यता असते. त्यासाठी ह्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. येस, आजचा वर्कआउट जबरदस्त वर्कआउट आहे, जबरदस्त रिझल्ट आहे. शेवटपर्यंत थांबा. ज्यांना चष्मा लागलेला आहे आणि न्यूट्रिशन घेतायत परंतु तुमचा चष्म्याचा नंबर कमी झालेला नसेल, चष्मा गेलेला नसेल, तर आजचा अनुभव आवर्जून ऐका बॉस. लॅपटॉपवरती कंटिन्युअसली काम असताना सरांचा नंबर गायब झालेला आहे, चष्मा बंद झालेला आहे, आता चष्मा लावायची आवश्यकता नाहीये. यासाठी सरांनी नक्की काय केलं? कुठली तरी एखादी गोष्ट आज तुम्हाला नक्कीच त्या अनुभवातून शिकायला मिळणार आहे. एकदम बिझी शेड्यूल, एकदम म्हणजे खूप साऱ्या जबाबदाऱ्या, तरी देखील सरांनी आपला रिझल्ट कशा पद्धतीने मेंटेन केलेला आहे आणि सरांना ह्या सगळ्या काही डिसऑर्डर असताना सरांनी त्यावरती कशी मात केली याचं हे तुम्हाला म्हणजे सरांच्याच तोंडून ऐकायचं असेल तर सर्वांनी शेवटपर्यंत कॉलवर थांबायचंय. आणि स्टेप एकदम सिस्टमॅटिक असतात. न्यू पार्टिसिपेट सरांनी 10 स्टेप केल्या, तुमच्या 5 स्टेप झाल्या तरी हरकत नाहीये, परंतु प्रॉपर स्टेप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आतापासूनच जर आपण सुरुवातीपासूनच सवय लावली तर आपल्या प्रत्येक स्टेप व्यवस्थित होणार आहेत आणि रिझल्ट यायला सुद्धा आपल्याला मदत होणार आहे. बऱ्याचशा कार्डिओ आपल्या ज्या काही स्टेप आहेत त्या स्टेप आपल्या पायाचा दाब पोटाला लागणं गरजेचं आहे, हाताच्या स्टेप व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तर अशा सिस्टमॅटिक स्टेप आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत. तर समोर ज्या स्टेप चाललेल्या आहेत त्याच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. धपाधप पाय आपटायचे नाहीयेत, कारण 4-5 स्टेपची एनर्जी तुम्ही एकाच स्टेप मध्येच तुम्ही घालवत असता. हे करायचं नाहीये. पाय तुमचा बाउन्स झाला पाहिजे, फक्त बोटं तुमची जमिनीवरती टेकली पाहिजेत, तर तुम्हाला परत पाय उचलायलाही इझी जाणार आहे. हेच जास्ती शक्ती लागत नाहीये, परंतु युक्ती गरजेची आहे.
प्रत्येक कामामध्ये. हेच तर अशा सिस्टमॅटिक स्टेप होणं गरजेचं आहे. त्याही तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. हेच ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर आज आपल्याला भेकराई नगर येथून वर्कआउट गाईड करणार आहेत. सरांना सुंदर अशी साथ द्यायची आहे. हेच सर हँड राईज करा. तुमचे 2 डिव्हाइस आहेत. येस. येस सर. येस सर ज्या पद्धतीने बसलेले आहेत त्या पद्धतीने सर्वांनी बसून घ्यायचंय. बॅक स्ट्रेट ठेवायची आहे. सरांचे हात बघा कसे आहेत. ह्या पद्धतीने सर्वजण बसलेले आहेत का? मॅट आहे का पहा. येस. आणि सर्वांनी डोळे बंद करायचेत. कारण आपला जो मेंदूचा व्यायाम आहे तो आपल्याला दिवसभर एनर्जी आणून देत असतो. आपल्यामध्ये सकारात्मकता, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येत असतो. फक्त ते ऐकणं, लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. नाहीतर मनामध्ये वेगळे विचार आणि कानावर वेगळे शब्द असं नकोय. जे आपण ऐकणार आहोत ना ते मन लावून ऐकायचंय. येस. चलो आपण मेडिटेशन चालू करतोय. सर्वांनी फास्टमध्ये बसून घ्यायचंय. बॅक स्ट्रेट ठेवायची, डोळे बंद. चलो. रोज सुबह जब मैं कुछ अच्छा सुनता हूं, अच्छा देखता हूं और अच्छा सोचता हूं, तो मेरा पूरा दिन अच्छा होने की संभावना बहुत बढ़ जाती है। और जब एक एक करके मेरा हर दिन अच्छा बीतने लगता है तो मेरी जिंदगी अच्छी हो जाती है। मैं अपने पूरे दिल से आज के इस दिन का स्वागत करता हूं। आज का ये दिन मेरी आने वाली जिंदगी का पहला दिन है और मुझे पूरा यकीन है कि ये दिन मेरी जिंदगी के सबसे अच्छे दिनों में से एक होने वाला है। आज मैं बहुत खुश हूं क्योंकि मुझे पूरा विश्वास है कि आज ऐसा कुछ ना कुछ जरूर होगा जो आज से पहले कभी नहीं हुआ। आज मैं कुछ नया सीखूंगा, कुछ नया देखूंगा, कुछ नया सुनूंगा, कुछ नया सोचूंगा और कुछ नया बनूंगा। आज मैं बहुत अच्छा महसूस कर रहा हूं। अतीत में मुझसे जाने अनजाने जो भी गलतियां हुई या मेरे साथ में जो कुछ भी गलत हुआ उसके लिए मैं खुद को और दूसरों को पूरी तरह से माफ करता हूं। मेरा ध्यान गुजरे हुए कल पर नहीं बल्कि आने वाले पल पर है। आज मुझे जो कुछ भी करना है उसके बारे में मैंने अच्छे से सोच लिया है और अपने हर लक्ष्य को पाने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मेरा मन बिल्कुल शांत है और मेरा ध्यान पूरी तरह से अपने लक्ष्य पर केंद्रित है। मेरी सोच बहुत ही सकारात्मक है। मेरा यह मानना है कि मेरे साथ में जो कुछ भी होता है वो अच्छे के लिए होता है। मेरी जिंदगी में जो भी मुश्किलें हैं मैं उनको मुश्किलों की तरह नहीं बल्कि एक अवसर की तरह देखता हूं। खुद को आगे बढ़ाने का अवसर, खुद को जानने का अवसर, खुद को अंदर से और शक्तिशाली बनाने का अवसर। आज जो भी चुनौतियां मेरे सामने आने वाली है उसका सामना करने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मुझे अपनी जिंदगी से बहुत प्यार है। मेरा शरीर अंदर से पूरी तरह से स्वस्थ है और मेरी बुद्धि किसी भी परिस्थिति में सही फैसले लेने के लिए पूरी तरह से सक्षम है। मेरा मन आनंद से भरा है और मैं हमेशा खुश रहता हूं, मस्त रहता हूं और हंसता खेलता रहता हूं। ये जिंदगी मेरे लिए एक खेल की जैसी है और मैं इस खेल का एक पक्का खिलाड़ी हूं। मुझे हार से या जीत से कोई फर्क नहीं पड़ता। मेरा सिर्फ एक मकसद है कि जिंदगी के इस खेल में
मुझे खुद को इस काबिल बनाना है कि दुनिया की जितनी भी खुशियां हैं वो खुद चलकर मेरे पास आए। आज जो कुछ भी मेरे पास है और जो लोग भी मेरे साथ हैं, उन सब के लिए मैं अपने पूरे दिल से शुक्रगुजार हूं। मुझे किसी भी तरह की कोई कमी नहीं है। मुझे खुद की काबिलियत पर पूरा भरोसा है। पूरे ब्रह्मांड की सारी शक्तियां मेरे साथ हैं और मेरे अंदर ऊर्जा का पूरा भंडार है। अब चाहे कुछ भी हो जाए, मुझे आगे बढ़ने से दुनिया की कोई ताकत नहीं रोक सकती। मेरे लिए कुछ भी नामुमकिन नहीं है, सब कुछ मुमकिन है। जो भी मैं सोच सकता हूं वो सब मैं कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं। येस, फास्ट मध्ये उठून उभं राहायचं सर्वांनी. फास्ट मध्ये आपलं डिव्हाइस प्रॉपर लावलेलं आहे, काही चेक करायचंय आणि थोडंसं पाठीमागे असं वळून पाहायचंय की आपलं बॅकग्राऊंड व्यवस्थित आहे का, का कपडे लटकतात आहे, वेगळंच काही ठेवलेलं आहे, हे पण एकदा चेक करायचंय. कळत नकळत तसं राहून जातं. येस, चलो, वेळ झालेली आहे, आपण स्टार्ट करतो. ज्वाला सी चलती है आंखों में, जिसके भी दिल में तेरा नाम है। परवाह ही क्या उसका रब कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे। करता साया तेरा Yes, good morning. Good morning, all of you. पाहू शकता ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर नगर पुणे या ठिकाणावर अतिशय एनर्जेटिक असं वर्कआउट गाईड करत आहेत. ऑल फॅमिली मेंबर्स सरांना सुंदरशी साथ द्यायचे. प्रत्येकाने आपला कॅमेरा ऑन करायचं आहे बॉस. तेरी भक्ति का वरदान है, जो कमाए वो धनवान है। दिन किनारे की कश्ती है वो, देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मूषक सवारी तेरी, सब पे है पहरेदारी तेरी। पाप की आंधियां लाख हो, कभी ज्योति न हारी तेरी। अपनी तकदीर का वो बाळासाहेब भांडवलकर सर कमॉन सर. भूल के ये जहां रे, जिसकी सीने यहाँ रे, साथ पाया तेरा हे देवा। श्री गणेश देवा, 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 श्री गणेश।
कमॉन ऑल पार्टिसिपेट कमॉन. कोणी थांबायचं नाही, कोणी पाहत बसायचं नाही. खूप सुंदर एनर्जेटिक असा वर्कआउट गाईड करत आहेत. पाहू शकता कोच शिवाजी फड सर. सर्वांना सुंदर ती साथ द्यायची आहे. कमॉन ऑल पार्टिसिपेट कमॉन. हाँ, तेरी धूली का टीका किए देवा जो भक्ति तेरा दिए, उसे अमृत का है मोह क्या, हंस के विष का वो प्याला पिए. तेरी महिमा की छाया तले काल के रथ का पहिया चले, एक चिंगारी प्रतिशोध से खड़ी रावण की लंका जले. शत्रुओं की कतारें एक अकेले से हारे, कण भी पर्वत हुआ रे, श्लोक बन के जहारे. राम आया तेरा हे देवा श्री गणेश, 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 देवा श्री बहुत ही बढ़िया सर. बहुत सुंदर workout. येस खूप सुंदर सर. जबरदस्त एनर्जेटिक असा वर्कआउट. ऑल जबरदस्त असा वर्कआउट होणार आहे. कोणी थांबायचं नाही. सरांना सुंदर साथ द्यायची आहे. पाहू शकतो सरांमध्ये एनर्जी. त्यांच्या एनर्जीला आपली एनर्जी मॅच करायची आहे बॉस. कमॉन सर कमॉन. लय भारी. सुनील भांडवलकर सर. जबरदस्त वर्कआउट. पोपट साळवे सर. मी सुनीता साळवे मॅडम. पाहू शकता जोडीने जोडीने. खूप सुंदर. खूप सुंदर. रुकना मन आहे, थकना मन आहे. जबरदस्त वर्कआउट. संदीप पवार सर. खूप सुंदर सर. खूप सुंदर वर्कआउट.
आता पाहू शकता वय 74. जबरदस्त एनर्जी सर, खूप सुंदर. Yes, पाहू शकता वर्कआउट, जबरदस्त स्टेप, जबरदस्त स्टॅमिना. खूप सुंदर सर, खूप सुंदर वर्कआउट. लोखंडे मॅडम, खूप सुंदर वर्कआउट. शुभांगी चौधरी मॅडम, व्हेरी गुड, जबरदस्त वर्कआउट. संदीप धामे सर, कमॉन सर. पाहू शकता अतिशय लयबद्ध तालबद्ध असा वर्कआउट सरांमध्ये एनर्जी पाहू शकतो. बॉस त्यांच्या स्टेप मॅच करून आपला स्टॅमिना चेक करायचा आहे. न्यू पार्टिसिपेट जेवढं जमेल तेवढंच वर्कआउट करायचं आहे. खूप सुंदर सर, खूप सुंदर वर्कआउट. महेश कांबळे सर, सोडीने आणि गोडीने, जबरदस्त वर्कआउट. शीतल कचरे मॅडम, बहुत ही बढ़िया. दत्ता राणे सर, जबरदस्त वर्कआउट. यस, पाहू शकता ये वडापाव खाने वालों का सामने बॉस, इसके लिए लेना पड़ता है सकल संतुलित आहार. जबरदस्त स्टेप, जबरदस्त स्टॅमिना, खूप सुंदर सर. सतीश कदम सर, बहुत ही बढ़िया सर. बहुत ही बढ़िया. ऑल फॅमिली मेंबर्स, खूप सुंदर एनर्जेटिक असं सॉन्ग, जबरदस्त असा वर्कआउट. कोणी थांबायचं नाही, कोणी खात बसायचं नाही. संगीता पारकर मॅडम, बहुत ही बढ़िया मॅडम. साधना भगत मॅडम, पटवाल सर, खूप सुंदर वर्कआउट. बहुत ही बढ़िया. रुकणं मना आहे, थकणं मना आहे. एक तर स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी. मॅडम, खूप सुंदर. पाहू शकता ग्रेट लीडर, ग्रेट वेलनेस कोच स्वातीताई साबळे मॅडम, जबरदस्त असा वर्कआउट. कमॉन मॅडम, लय भारी.
महाराज जबरदस्त खूप सुंदर वर्कआउट. दीपक जोगोडे सर बहुत ही बढ़िया. सर थांबायचं नाही सर. कमॉन सर कमॉन. चैतन्य वेलनेस सेंटर आहे, तुम्ही पाहू शकता ग्रुप वर्कआउट जबरदस्त वर्कआउट. पाहू शकता ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर. अतिशय एनर्जेटिक असा वर्कआउट. कमॉन सर कमॉन. लय भारी. जबरदस्त स्टॅमिना. खूप सुंदर सर खूप सुंदर. थांबायचं नाही सर. प्रॉपर स्टेप करायचं. सगळ्या स्टेप असे मॅच करायचे. कमॉन सर. बहुत बढ़िया. येस पाहू शकता ग्रेट लीडर ग्रेट वेलनेस कोच सर्व स्वातीताई साबळे मॅडम अतिशय एनर्जेटिक असं वर्कआउट गाईड करत आहे. फॉलो करायचं आहे. त्यांच्या स्टेप स्टेप मॅच करायचे ना. आपला स्टॅमिना चेक करायचा आहे. कमॉन मॅडम. लय भारी. ऑल पार्टिसिपेट. रुकना मना है, थकना मना है. प्रॉपर स्टेप करायचे. मॅडमचा स्टेप स्टेप मॅच करायचे आहे. कमॉन सर. सोमनाथ अल्लाड सर खूप सुंदर वर्कआउट. पाहू शकता अतिशय एनर्जेटिक असं वर्कआउट. एक नाही सगळे भारी. जबरदस्त स्टेप जबरदस्त स्टॅमिना. लीडर स्वातीताई साबळे मॅडम. सुंदर मॅडम बहुत बढ़िया. दीपक सर थोडासा पाय वरती उचलायचा आहे. दीपक सर थोडासा पाय वरती घ्यायचा. यस लॅब. यस कमॉन सर. पाहू शकता दीपक जोगोडे सर वर्कआउट गाईड करत आहेत. सरांच्या स्टेप मॅच करायचे आहे. सर प्रॉपर स्टेप करायचे आहे. पाय वरती घ्यायचा आहे. यस बहुत ही बढ़िया सर. कमॉन सर. Come on, sir. खूप सुंदर.
सर, जोडीने गोडीने होती बढिया. दिगंबर कडलक सर, खूप सुंदर वर्कआउट. स्वाती जाधव मॅडम, पाहू शकता अतिशय एनर्जेटिक असा वर्कआउट आपल्याला गाईड करत आहेत ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर. लता दरेकर, खूप सुंदर मॅडम. अतिशय एनर्जेटिक असं वर्कआउट. रुकना मन आहे, थकना मन आहे. सत्यवान नलावडे सर, खूप सुंदर वर्कआउट. कमॉन सर. प्रतिभा जगताप मॅडम, खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर वर्कआउट. शुभांगी मोरे मॅडम, जबरदस्त वर्कआउट. येस येस, थांबायचं 2 मिनिटासाठी. 2 मिनिटाचा ऑर्डर ब्रेक घ्यायचा आहे. येस सर, 2 मिनिटासाठी थांबायचं आहे. 2 मिनिटाचा ऑर्डर ब्रेक घ्यायचा आहे. येस, गुड मॉर्निंग सर्वांना. आत्ताच आपल्याला शिवाजी सरांनी हडपसर या ठिकाणावरून पहिल्या एक अर्ध्या तासामध्ये सर्वांना घामाची सुंदर अशी अंघोळ घातलेली आहे. त्यांचा स्टॅमिना जबरदस्त आहे आणि खूप सिस्टमॅटिक त्यांनी वर्कआउट गाईड करतायत आपल्याला. आता सर कुणी उभं राहायचं नाहीये, सर्वांनी खाली बसून घ्यायचंय आणि आपल्याजवळ जे काही असेल ते इंटेक करायचंय. ज्यांच्याकडं अफ्रेश असेल त्यांनी अफ्रेश घेऊ शकताय, ॲलो कॉन्सन्ट्रेट घेऊ शकताय, 24 हायड्रेट घेऊ शकताय. 24 हायड्रेट हे आपल्या शरीरामधून जो घाम जातो त्या घामाच्या बरोबर शरीरामधले आपल्या इसेन्शियल व्हिटॅमिन बी आणि इलेक्ट्रोलाइट्स पण बाहेर जात असतात. तर 2 मिनिटाच्या ब्रेकमध्ये जो आपला घाम आलेला असतो आणि घामामधनं जे इलेक्ट्रोलाइट्स आणि व्हिटॅमिन बी बाहेर गेलेलं असतं, तर त्याची पूर्तता करण्यासाठी आपण मध्ये हे 2 मिनिटाच्या ब्रेकमध्ये 24 हायड्रेट घेऊ शकताय. ज्यांच्याकडं नाईट वर्क असेल तर नाईट वर्कही घेऊ शकता. नाईट वर्क हे 99.99% रात्रीचा झोपेमध्ये जो आपल्याला हार्ट अटॅक येतो तर ते थांबवण्याचं काम करत असतं, असा आपल्या कंपनीचा दावा आहे. तर ज्यांच्याकडं सिम्पली प्रोबायोटिक असेल ते सिम्पली प्रोबायोटिक घेऊ शकतात. सिम्पली प्रोबायोटिक हे आपल्या पोटामध्ये होणारं ब्लोटिंग म्हणजे गॅसेस वगैरे जे काही होत असतात तर ते न होऊ देण्याचं काम करत असतं आणि आपण जे काही अन्न खातो, जे काही दिवसभर खाल्लेलं असतं तर ते पचवण्यासाठी जे मायक्रोबायोम लागतात तर ते 2 बिलियन मायक्रोबायोम्स या सिम्पली प्रोबायोटिकच्या एका सॅचेटमधून आपल्याला भेटत असतात. त्यामुळे आपली पचनाची क्षमता जी आहे ती वाढत असते. त्याच्यानंतर सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. प्रत्येकाने जे कोण आपले वेट लॉसच्या जर्नीमध्ये आहेत त्यांनी आपले जे 5 पिलर्स आहेत ते प्रॉपर त्यांचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये झोप आहे, झोप आहे. झोप ही 6 ते 8 तासाची झोप आपण घ्यायची. त्याच्यानंतर पाणी आपल्या वजनाप्रमाणे म्हणजे 20 किलो वजनाच्या पाठीमागे 1 लिटर पाणी. तर आपलं जेवढं पण वजन असेल तर त्या वजनाप्रमाणे आपण पाणी इंटेक करायचंय. त्यानंतर सकस आहार घ्यायचा आहे.
सकस संतुलित आहार घ्यायचा. सकस संतुलित आहारामधनं आपल्या शरीरामध्ये जी काही झीज झालेली असते तर ती भरून निघण्याचं काम सकस संतुलित आहारामधनं होत असतं. आणि आपल्या शरीर हे ॲक्टिव्ह राहण्यासाठी, आपल्या पेशी ॲक्टिव्ह होण्यासाठी आपण एक्सरसाइज करायचा असतो. आपण एक्सरसाइज केल्यानंतर आपल्या पेशी ह्या ॲक्टिव्ह होत असतात. आपलं रक्ताभिसरण जे आहे शरीरातलं, तर ते प्रॉपर होत असतं आणि आपल्या संपूर्ण सगळ्या सेलपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्याचं काम या व्यायामाच्या मार्फत होत असतं. तरी व्यायाम हा आपण करायचा आहे. आता 2 मिनिटं झालेली आहेत. आपण जाऊयात शिवाजी सरांच्याकडे. Yes. 2 मिनिट झालेले आहेत. सर्वांनी धनुष्य घेऊन रेडी राहायचं आहे. पुढील अर्धा तास सरांना सुंदरशी साथ द्यायची आहे. ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर, जे नगर पुणे येथून अतिशय एनर्जेटिक वर्कआउट गाईड करतात. पहिल्या अर्ध्या तासामध्ये सरांनी सुंदरशी घाम घातलेले. पुढील अर्धा तास कोणीही थांबायचं नाही. सरांनी सुंदरशी साथ द्यायची. त्यांच्या स्टेप मॅच करायचं आहे. कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना. शुभांगी चौधरी मॅडम थांबायचं नाही मॅडम. कमॉन मॅडम. नंदाच्या हरीने कौतुक केले, नंदाच्या हरीने कल्याणी भरणे मॅडम, खूप सुंदर वर्कआउट. कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना. कमॉन सर, कमॉन सर, कमॉन. तर राणे सर पाहत असायचे नाही सर, सुंदरशी साथ द्यायची. कमॉन सर. सर खूप सुंदर. अर्पिता मॅडम खूप सुंदर. पाहू शकता जोडीने आणि गोडीने. जस्ट कपल सफल आहे बॉस. कशी जाऊ, कशी माणिक कुत्रे सर खूप कशी जाऊ वृंदावना, कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना. मनीषा टिंगरे मॅडम बहुत ही बढ़िया. बाळासाहेब भांडवलकर सर खूप सुंदर. लय भारी. मागेच लागेल बरोबर. निकिता मॅडम खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर वर्कआउट. दत्तात्रय उमा सर आणि लक्ष्मी उमा मॅडम पाहू शकता या वयामध्ये सुद्धा जोडीने आणि गोडीने. आदर्श कपल खूप सुंदर वर्कआउट. अपर्णा मेने मॅडम बहुत ही बढ़िया. कमॉन सर, कमॉन. खूप सुंदर जबरदस्त वर्कआउट.
सर बहुत ही बढ़िया सर. हर्षा शिंदे मॅडम खूप वर्कआउट. येस खूप सुंदर वर्कआउट. जबरदस्त स्टेप, जबरदस्त स्टॅमिना पाहू शकता. ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर नगर पुणे येथून आहेत बॉस. अतिशय एनर्जेटिक असा वर्कआउट आपणास गाईड करत आहेत. ऑल फॅमिली मेंबर्स कोणी थांबायचं नाही सर. तर स्टेप स्टेप मॅच करायचे आणि आपला स्टॅमिना चेक करायचा आहे. पाहू शकता सर्वांमधली एनर्जी. खूप सुंदर वर्कआउट. ऑल फॅमिली मेंबर्स बहुत ही बढिया खूप सुंदर साथ देत आहेत. येस कम ऑन सर लय भारी. नंदू मलके सर बहुत ही बढ़िया सर. ओ नाम की दीवानी तू काम तो बता. ओ नाम के दीवाने तू काम तो बता. काम तो बता तेरा काम तो बता. तेरा काम तो बता. येस खूप सुंदर जबरदस्त एनर्जेटिक असा वर्कआउट. रुकना मना है थकना मना है. ज्यावेळेस तो थांबतो जरा भाग्यवान. माधुरी भोसले मॅडम खूप सुंदर. मॅडम डिवाइस प्रॉपर ठेवायचं आहे मॅडम. प्रॉपर वर्कआउट करायचं आहे. सुरेश मलगे सर जबरदस्त वर्कआउट. लता दरेकर मॅडम थांबायचं नाही मॅडम. प्रॉपर स्टेप करायचे. पाय वरती घ्यायचं मॅडम. कमॉन मॅडम. येस पाहू शकता ग्रेट लीडर राहुल साबळे सर खूप सुंदर सर. खूप सुंदर वर्कआउट. येस कम ऑन सर. पाहू शकता संदीप भामे सर. कम ऑन सर. ऑल पार्टिसिपेंट कोणी थांबायचं नाही. सरांचा स्टेप स्टेप मॅच करायचे आहेत. सुनील भांडवलकर सर पाहू शकता आपल्या मुलासोबत. जबरदस्त वर्कआउट खूप सुंदर सर. येस येस बहुत ही बढ़िया सर. खूप सुंदर. कम ऑन सर. लय भारी. ऑल पार्टिसिपेंट बहुत ही बढ़िया. बाजीराव शेखर सर थांबायचं नाही सर. येस येस खूप सुंदर. पाहू शकता ग्रेट वेलनेस कोच सुनील भांडवलकर सर आपल्या मुलासोबत अतिशय एनर्जेटिक असा आपणास वर्कआउट गाईड करत आहेत.
कोणी थांबायचं नाही. पाहू शकतो बॉस, आपण जे करतो आपली मुले करत असतात. येस, कमॉन बेटा, खूप सुंदर वर. कमॉन. पार्टिसिपेंट रुग्ण मन आहे, थकणं मन आहे. 24 तासातील एक तास स्वतःसाठी द्यायचं, स्वतःच्या आरोग्यासाठी. Yes, बहुत ही बढ़िया सर. कमॉन सर, कमॉन. लय भारी. जबरदस्त वर्कआउट, जबरदस्त स्टेप, जबरदस्त स्टॅमिना बॉस. पाहू शकता जोडीने आणि गोडीने. लय भारी. कमॉन. पाहू शकता ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर. जबरदस्त असा वर्कआउट, जबरदस्त स्टॅमिना. ऑल पार्टिसिपेट मॅडम. खूप सुंदर. अमित सर, कमॉन सर. मॅडम पायवरती घ्यायचं, प्रॉपर स्टेप करायचं आहे. कमॉन मॅडम. सर खूप सुंदर, सर खूप सुंदर. कमॉन सर. पाहू शकता ये वड़ा पाव खाने वालों का काम नहीं बॉस, इसके लिए लेना पड़ता है संतुलित आहार. जबरदस्त शेप, जबरदस्त स्टॅमिना. पाहू शकता सरांमध्ये एनर्जी, अतिशय एनर्जेटिक असा वर्कआउट गाईड करत आहेत ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर. पाहत बसायचं नाही, स्वतःसाठी एक तर घ्यायचं, स्वतःच्या आरोग्यासाठी. कमॉन मॅडम. रामकृष्ण हरी वेलनेस सेंटर केडगाव येथून सुरेश हळदकर महाराज. कमॉन सर.
ग्रेट लीडर ग्रेट वेलनेस कोच राहुल साबळे सर एक तर स्वतःसाठी देताना बॉस लय भारी खूप सुंदर सर. सतीश कदम सर जबरदस्त स्टेप जबरदस्त स्टॅमिना सर बहुत ही बढ़िया. येस येस कूल डाऊन घ्यायचे सर्वांनी. पाहू शकता अतिशय एनर्जेटिक लयबद्ध तालबद्ध असा वर्कआउट गाईड केलेला आहे ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर भेकराईनगर पुणे या ठिकाणाहून. जबरदस्त अशी घामाची आंघोळ घातलेली त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी आली कुठून त्यासाठी सरांनी काय केलं कितका सुंदर ते आपल्याला वर्कआउट गाईड करू शकले. या सर्व गोष्टींचा राज जाणून घ्यायचं असेल तर कोणी कॉल अर्धवट लिव्ह करायचं नाहीये शेवटपर्यंत थांबायचं आहे आणि सरांचा अनुभव ऐकायचा आहे. येस खूप सुंदर स्ट्रेचिंग सर. DJ शंकर यस टी टी राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे. शीतल कचरे मॅडम खूप सुंदर स्ट्रेचिंग. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे. येस पाहू शकता पोपट साळवे सर एक पाय नसताना चेअरवरती बसून स्वतःसाठी एक तास देत आहेत बॉस तर आपण का नाही. आदर्श व्यक्तिमत्व खूप सुंदर सर खूप सुंदर stretching. राधे श्याम गोपाल राधे राधे पहिला स्कूलर महाराज थांबायचं नाही सर प्रॉपर स्ट्रेचिंग करायचं आहे कमान सर. राधे श्याम गोपाल राधे 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 कल्याणी भरणे मॅडम बहुत ही बढ़िया. राधे जय श्री राधे. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे खूप सुंदर स्ट्रेचिंग सर पाहू शकता जबरदस्त असा वर्कआउट देखील गाईड केलेला आहे आणि खूप सुंदर असं स्ट्रेचिंग गाईड करत आहे कोच शिवाजी फड सर. सर या फॅमिलीची काय गरज पडली आणि आल्यानंतर सरांनी असं काय केलं तितका सुंदर ते आपणास वर्कआउट गाईड करू शकले आणि वाढलेल्या वजनासोबत सरांना काही डिसऑर्डर होत्या का त्याच्यावरती सरांनी कशा पद्धतीने मात केलेली आहे या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या बॉस त्यांच्याच तोंडून. जितका सुंदर सरांनी वर्कआउट गाईड केलेला आहे त्याहूनही सुंदरसा सरांचा अनुभव असणार आहे. एक अनुभव आपलं नक्कीच आयुष्य बदलणार आहे. त्यासाठी कोणी कोणाला लिव्ह करू नका शेवपर्यंत थांबा आणि सरांना सुंदर अशी साथ द्यायची. यस खूप सुंदर ऑल पार्टिसिपेट बहुत ही बढ़िया. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे सर प्रॉपर स्ट्रेचिंग करायचं सर कमॉन सर. गोविंद राधे राधे श्याम मनीषा मॅडम खूप सुंदर स्ट्रेचिंग. राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे. सतीश घोरपडे सर पाहू शकता आपल्या छोट्या नातवासोबत खूप सुंदर. राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे. DJ शंकर यस टी
यस भानु सर बहुत ही बढ़िया स्ट्रेचिंग. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा न्यू पार्टिसिपेट अजून एक जर कोणी आपला आहार ऑर्डर केला नसेल तर आपल्या कोणशी संपर्क करायचा आहे आणि आपल्या रजिस्टर आयडी वरून आपला आहार ऑर्डर करून घ्यायचा आहे. विदाऊट सकस संतुलित आहार मसल डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. विदाऊट सकस संतुलित आहार वर्कआउट करायचं नाहीये. 1 तास आणि सकस संतुलित आहाराचा 1 ग्लास बॉस. खूप सुंदर असा रिझल्ट आहे. हमारा एक ही सपना निरोगी रहे घर अपना. आपण एकट्याने हेल्दी नव्हता आपल्या नेरस यांना आपल्या कॉलची ओळख करून द्यायची आहे. स्वार्थी न होता निस्वार्थीपणे सर्वांना आपल्या कॉलची माहिती सांगायची आहे बॉस. यस खूप सुंदर सर, खूप सुंदर स्ट्रेचिंग, बहुत ही बढ़िया. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amon and VJ Dava. बाळासाहेब कांबळे सर, खूप सुंदर स्ट्रेचिंग. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा शुभांगी यादव मॅडम, खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी पांडुरंग साळुंके सर, पाहू शकता बस या वयामध्ये सुद्धा एक तास स्वतःसाठी देत आहे. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amon and VJ Dava. बहुत ही बढ़िया स्ट्रेचिंग सर. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 अजूनही बरेचसे कॅमेरे बंद आहेत बॉस. आपल्याला जर सरांसारखा सुंदर रिझल्ट हवा असेल तर प्रत्येकाचे कॅमेरे ऑन असले पाहिजेत. कॅमेरा ऑन तो रिझल्ट ऑन. प्रत्येकाने आपला कॅमेरा ऑन करायचा आहे. And VJ Dava. ज्योती उबाळे मॅडम, कॅमेरा ऑन करायचा आहे मॅडम. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amon and VJ Dava. येस येस, बहुत ही बढ़िया सर, खूप सुंदर स्ट्रेचिंग. ऑल फॅमिली मेंबर्स बहुत ही बढ़िया, खूप सुंदर अशी साथ दिलेली आहे. समर्थासाठी घामाचे अंघोळ घातलेले आहे. ग्रेट वेलनेस कोच शिवाजी फड सर यांनी. सरांना आपल्या आहे आरोग्य फॅमिलीची का गरज पडली आणि आल्यानंतर सरांनी असे काय चेंजेस केले
इतकं सुंदर ते वर्कआउट गाईड करू शकले. तर ते आपण जाणून घेऊयात त्यांच्या एनर्जीचा राज बॉस. उनकी कहाणी उन्हीं की जुबानी. खूप सुंदर अप्रतिम असा अनुभव असणार आहे. एक अनुभव नक्कीच आपलं आयुष्य बदलणार आहे बॉस. सर खूप सुंदर स्ट्रेचिंग. ऑल फॅमिली मेंबर बहुत ही बढिया. खूप सुंदर ती साथ दिलेली आहे. DJ Amor and VJ Traba. खूप सुंदर जबरदस्त. यस, आप सभी को आज के दिन की ढेर सारी शुभकामनाएं. आज का दिन शुभ हो. थैंक यू अर्गल फैमिली. थैंक यू राहुल सर, स्वाती मॅडम. येस, लय भारी. सेम टू यू रुक्मिणी मॅडम. तुम्हालाही सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. येस येस, थँक्यू मॅडम. सर्वांनी शिवाजी सरांसाठी क्लॅपिंग करायचे बॉस. खूप सुंदर, जबरदस्त, तालबद्ध, लयबद्ध आणि शिस्तबद्ध, सिस्टमॅटिक असं वर्कआउट गाईड केलेले आपल्याला. स्टेप पाहिले असतील तुम्ही. म्हणून बॉस रिझल्ट येत असतो आणि आलेला रिझल्ट टिकून राहत असतो. कुठेतरी आपल्याला पाय उचलायला थोडंसं तकलीफ होत असेल तर मग थोडंसं आपणच अनालिसिस करायचंय की आपलं नक्की चुकतंय कुठे. ह्या सगळ्या गोष्टी थोड्या शिकणं गरजेचं आहे. कारण सांगणं का गरजेचं आहे माहितीये का? 1.5-2 वर्ष झालं तरी कुठेतरी आपल्याला रिझल्ट बाबत जर शंका कुशंका असतील, आहाराबाबत तर शंका कुशंका असतील, तर अशा व्यक्तींकडून ऐकणं तितकंच गरजेचं आहे की ज्यांचा रिझल्ट आलेला आहे, रिझल्ट टिकलेला आहे. काल पण बघा मोरे मॅडमने जबरदस्त बिजली वर्कआउट. तर अशा लोकांच्या तोंडून ऐकायला, कारण 100% कोचचं अनुकरण, कोचवरती ट्रस्ट, 100% मनापासून सकस संतुलित आहार जगात आहे. बघा, जोडीने गोडीने कुठेही असू द्या. जेजुरीच्या शोरूम मध्ये इथे रात्रीचं जेवण हेच पाहिलं असेल. 20-25 ग्रुपवरती पण फोटो पडलेले आहे. कारण 100% विश्वासाने मनापासून सकस संतुलित आहार इनटेक करणं, प्रॉपर 20% जो रोल आहे वर्कआउट डेली करणं आणि कोचवरती 100% विश्वास ठेवणं, डाएट प्लॅन फॉलो करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र आणल्या तर सुंदर असे अनुभव, सुंदर असा रिझल्ट, अप्रतिम असा रिझल्ट आणि जबरदस्त असं वर्कआउट, हे सगळं पॉसिबल होत असतं आपल्याला. येस, सुंदर असं. पण फास्टमध्ये सर्वांनी सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे फास्टमध्ये. आणि काचेच्या ग्लासमध्ये असावा, हँडराईज करून रेडी राहायचंय. ज्यांना स्पॉटलाईट यायचंय त्यांनी व्यवस्थित प्रॉपर असा घटमुट शेक बनवून घ्यायचा आहे आणि डिव्हाइस समोर बसायचंय. आज काही कोणाला काही गडबड नाहीये. आज संडे आहे, सगळ्यांकडे वेळ आहे, त्यामुळे सगळे निवांत. तर आपला फास्टमध्ये सकस संतुलित आहार बनवून घ्यायचंय. तुम्ही जो तुमचा आवडीचा फ्लेवर घेणार आहात तो चॅट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आजचं वर्कआउट कसं वाटलं ते देखील चॅट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आजचं चेअरिंग कसं वाटलं, सॉंग्स कसे वाटले, जे तुम्हाला आवडले ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आणि जो तुमच्या आवडीचा तुम्ही फ्लेवर घेत असाल तो देखील तुम्ही मेन्शन करू शकता. आणि हे करत असताना आपला घामाचा सेल्फी आपल्या कोचला पाठवायचा आहे, आपल्या वेलनेस ग्रुपवरती पाठवायचा आहे, न्यू पार्टिसिपेट्स. ह्या गोष्टी थोड्या करणं गरजेचं आहे. कारण 90 दिवस 3 महिने जर केलं तर चांगल्या हॅबिट आपल्याला लागतात. मग पुन्हा आपले बिफोरकडे वाटचाल होत नाही. म्हणून ह्या गोष्टी छोट्या छोट्या आपण करणं गरजेचं आहे. म्हणून आपले वारंवार कोचेस सांगत असतात, वारंवार असं कॉलवरती सांगितलं जातं. मग हे सांगून हॅमरिंग होऊन कानावर पडून मग आपण ऐकत असतो, ह्या गोष्टी आपण करत असतो. येस, चलो, आज सुंदर असं आहार मार्गदर्शन होणार आहे. यांचाही सुंदर असा कमी वेळेतील रिझल्ट आणि टिकून ठेवलेला आहे. वय मॅटर करत नाहीये. येस, किंवा किती धावपळ आहे तरी 1 तास द्यायला कधीही कमी पडत नाहीयेत. येस, ह्या गोष्टी केल्या तर हे पहा, साळवे सर आदर्श व्यक्तिमत्व, टीचिंग फील्डमधून आहेत. सर तुम्ही बनवलेला शेक दाखवा. येस, खूप सुंदर. क्वांटिटी आणि क्वालिटी लय भारी सर, खूप सुंदर. म्हणून क्वालिटीचा रिझल्ट, खूप सुंदर रीतीने शुगरवरती मात केलेली आहे. हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. येस, पाहू शकता चेहऱ्यावरचं तेज.
संगीता मॅडम? आणि किती मनापासून बनवतात आहेत. म्हणजे पोहे, उपीट, शिरा, उपमा, काय इडली, डोसा येस बघा. ऑटोमॅटिक मान हलती का नाही? हे आहाराची जादू आहे. हे बनवायला किती वेळ जातो आणि त्याच्यातून काय मिळत असतं? काही नाही. बरोबर संगीता मॅडम? येस. तुमचा वर्कआउट आम्हाला पाहण्याची आणि तुमच्यासोबत करण्याची फार उत्कट इच्छा झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर शीतल मॅडमशी संपर्क साधायचा आहे आणि तुमचा व्हिडिओ पाठवायचा. येस मॅडम? येस. हे पाहू शकता. हॉटेल व्यवसाय आणि तिथूनच वर्कआउट, तिथूनच सकस संतुलित आहार सरांनी घेतले 24 हायड्रेट आणि जोडीने गोडीने. खूप सुंदर. सर आले, सरांना रिझल्ट आला आणि जवळच्या माणसांवर मग लगेच विश्वास बसतो. मग मॅडम, कारण मॅडम पण माझ्यासारखे बिझनेस माइंडच्या आहेत. तर सहजासहजी नाही कोणी असं विश्वास ठेवत. हे पाहू शकता भरणे मॅडम. जबरदस्त रिझल्ट. हे पाहू शकता 74 वर्षाची योद्धे. जर तुमचा सकस संतुलित आहार एक आणि हे पाहू शकता तुम्ही जर कितीही निगेटिव्ह असू द्यात बॉस, पण ह्या छोट्या-छोट्या गोष्टी जर केल्यात ना, पहिल्या दिवसापासून डे 1 पहिल्या दिवसापासून जर केलं ना सेल्फी, सकस संतुलित आहार, व्हिडिओ ऑन हां, तर ज्वलंत असं उदाहरण संदीप भामे सर. जबरदस्त शुगर बीपीवरती मात एकाच महिन्यात. येस. खूप सुंदर सर, खूप सुंदर. आणि आज आहार मार्गदर्शन करणार आहेत ग्रेट वेलनेस कोच, ग्रेट लीडर सुभाष शेडगे सर. येस, वेलकम सर. कंटिन्यू करायचंय. गुड मॉर्निंग आरोग्य परिवार. येतोय मॅडम आवाज? येस सर, परफेक्ट येतोय. गुड मॉर्निंग आरोग्य परिवार. आज मला घेण्याची सिस्टीमने संधी दिलेली आहे, त्याबद्दल सिस्टीमचे, स्वाती मॅडमचे, राहुल सरांचे खूप खूप धन्यवाद. तर आज आपण पाहिलं की आपले शिवाजी फड सर, हडप सर यांनी सगळ्यांना आज वर्कआउट गाईड केलं. खूप जबरदस्त वर्कआउट होतं. एकदम सगळ्या स्टेप्स वगैरे जबरदस्त होत्या आणि आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत की ते या फॅमिलीमध्ये कशासाठी आले होते आणि त्यांना काय काय डिसऑर्डर होत्या, त्यावर त्यांनी कशी मात केली. तर मी माझा थोडक्यात परिचय करून देतो. मी सुभाष शेडगे, पर्वती, पुणे येथून आहे. मी एक सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. मी डेली मुंबई पुणे माझा प्रवास असतो. त्यातून साठी 1 तास स्वतः असतो. त्यानंतर जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार हा घेत असतो. हे माझ्या एनर्जीचं राज आहे. आणि मी सकाळी जवळजवळ 7 वाजता घर सोडतो. रात्री मला 9 वाजतात यायला. जवळजवळ 11, 11:30 वाजता मला झोपायला होतात आणि सकाळी मी पाऊण उठत असतो आणि स्वतःसाठी 1 तास देतो. तर हे त्याचं राज जे आहे आपला सकस संतुलित आहार. तर मला खूप काही डिसऑर्डर होत्या. मी जवळजवळ 17 वजन कमी करून मी 4-5 केजी मसल गेनिंग करून आता जवळ गेले 2.5 वर्ष झालं हेल्दी लाईफस्टाईल जगत आहे, निरोगी जीवन जगत आहे. याच्या अगोदर मला दर 15 दिवसाला जशी आषाढी आपलं 15 दिवसाची पंढरपूर आळंदी वारी करावी लागत होती, तशी मला दवाखान्याची वारी करावी लागत होती आणि त्यातून मला आता गेले 2.5 वर्ष झाली मुक्तता मिळालेली आहे. तर पण आपला शिवाजी सरांचा त्यांच्या तोंडूनच त्यांचा अनुभव ऐकणार आहोत. सर तयार? येस सर. सर आपण नाव, आपलं वय काय आहे आणि आपण कुठून आणि आपले ग्रेट वेलनेस कोण आहे? येस सर. येस सर. तर आपण सर या फॅमिलीमध्ये कशासाठी जॉईन झाला होता सर? येस सर. तर आता बॅक पेनचा त्रास आपला कमी झालेला आहे? येस सर, येस सर. तर त्यासाठी आपण काय केलं या परिवारात येऊन सर? आणि त्याच्या काय करत होता?
येस सर. परंतु आपण या परिवारावरती विश्वास कसा ठेवला सर? या परिवारावरती कसा ठेवला? की ते येस सर. तर पाहू शकता इथं कोणी मेडिसिन देत नाही, परंतु आपली एक हेल्दी लाईफस्टाईल आपले कोचेस आपली चेंज करतात आणि त्यातून सरांना खूप काही सगळ्या प्रकारचे ते उपचार घेत होते, परंतु त्यांना कुठेही फरक पडला नाही. हा त्यांचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे, की ते परिवार जॉइन केला, त्यांची लाईफस्टाईल बदलली. रेग्युलर आपला 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि कोचच्या मार्गदर्शनाखाली छानपैकी रिझल्ट आलेला आहे. तर ह्याच्या अगोदर सर आपण बॅक पेनसाठी काय घेत होता? आणि सरांचं आपण बिफोर आफ्टर पाहू शकता. पहिले सर मध्य प्रदेश वाढलेला होता. त्यानंतर आताचे एकदम कॉलेज कुमार स्टुडंट टाइप दिसतात. तर आपल्याला ह्या फोटोविषयी काय सांगू शकाल सर? येस सर, येस सर. पाहू शकता सरांचा चेहऱ्यावरचा आनंद, एखादा कुठली तर स्पर्धा जिंकून आल्याचा आविर्भावामध्ये सरांनी पोच दिलेली आहे. तर खूप छान जबरदस्त अनुभव आपला सरांचा रिझल्ट आहे. त्याबरोबर सरांचा अनुभव सुद्धा आहे. तर सर ह्याच्यासाठी आपण आपल्या आरोग्य परिवारात आल्यानंतर आपली जीवनशैली कशा प्रकारची आपण आता आत्मसात करताय किंवा कशा प्रकारची आता लाईफस्टाईल जगताय सर? येस सर. हां, तर आपण आता याच्यामध्ये किती दिवस आरोग्य परिवारात राहू शकता सर? येस सर. याच्यामध्ये बरेच पार्टिसिपेट काय करतात, की आयडियल वेटला आले, की नंतर आपलं आरोग्य परिवार सोडून देतात. नंतर जुन्या जीवनशैलीवरती जातात. सगळं त्यांचं जुन्या पद्धतीचं जीवनमान होतं आणि मग ते बोलतात, की आमचं वजन वाढलं, आम्हाला आता त्रास व्हायला लागलेला आहे. तर त्यांच्यासाठी आपण काय सांगू शकाल? तर जरी आपण आयडियल वेटला आल्यानंतर आपण का टिकून राहायचं आहे आणि कशासाठी राहायचं आहे? आपण जे पार्टिसिपेट करून जातात त्यांच्यासाठी एक संदेश देऊ शकता. येस सर. येस.
Yes, sir, yes, sir. तर पाहू शकता की जे पार्टिसिपेट बोलतात की आमचं वजन वाढतं वगैरे, परंतु असं कुठेही वजन वाढत नाही. आपण आपलं जीवनमान जे आपल्या म्हणजे आयडियल वेटला येईपर्यंत किंवा आरोग्य परिवारात असतात तोपर्यंत जे आपल्याला शिकवलं जातं, कॅलरी मॅनेजमेंट आहे, दररोजचा व्यायाम आहे, त्यानंतर आपला डाएट आहे आणि त्यानंतर आपला जगातील नंबर 1 सकल संतुलित आहार. ही जर त्रिसूत्री तुम्ही जर आत्मसात केली आणि त्याच्याबरोबर तुम्ही जर जीवन जगला तर निश्चितच तुमचं एकदम जीवन निरोगी आणि मेडिकल फ्री लाईफ पूर्ण जेवढी लाईफ आहे तिथपर्यंत राहणार आहे. तर त्यासाठी आपल्याला दररोज स्वतःसाठी 1 तास द्यायला पाहिजे आणि जो की आपल्याला जो 1 तास देतो, तो आपल्या कुठल्याही बिझी दिवसभराच्या शेड्यूलमधून न देता आपल्या झोपेतला वेळ द्यायचा आहे. पण आपल्याला तेवढे झोपेची गरज नाही. 6 ते 7 तास झोप सफिशियंट असते ज्यावेळेला आपण आयडियल वेटला येतो त्यावेळेला आणि ती जर आपण जर स्वतःसाठी 1 तास दिला तर निश्चितच आपण लाईफटाईम निरोगी राहू शकतो. त्यासाठी आपल्याला एक्सरसाइज त्यानंतर डाएट हे जर लाईफटाईम हा फॉलो केला तरच आपल्याला रिझल्ट येऊ शकतात. की जसं आता सर बोलतात की 22 महिने झाले ते आपल्या आरोग्य परिवारात आहेत, परंतु त्यांचं 1-2 किलो प्लस मायनस होत राहतं. तर ते आपल्यावरती आहे की आपण जे दररोज जे कॅलरीज जो पार्ट आहे आपल्याला शरीराला कॅलरीची किती गरज आहे आणि ते शरीरातून आपण किती बाहेर टाकतो. जर आपण कॅलरीज इनटेक जास्त केल्या आणि ते शरीरातून जर बाहेर जर नाही काढल्या तर निश्चितच वजन वाढणार आहे. कारण जो आपल्या कॉलवरती किंवा कोचेस आपल्याला जे सांगत असतात की आपल्या दिवसभरात कॅलरीची किती गरज आहे आणि तेवढ्या ठेवून बाकीचे आपण दररोज सकाळी दररोज घामाद्वारे बाहेर काढल्या पाहिजेत. डे टू डे आपल्या शरीरातून टॉक्झिन्स बाहेर निघाले पाहिजेत. तरच आपण एकदम आयडियल वेटला लाईफटाईम जगणार आहोत. तर जाताना सर एक विचारतो की ह्याच्यामध्ये आपण बरेचसे लोक बोलतात की हा सकस संतुलित आहार आम्हाला परवडत नाही वगैरे. तर आपल्याला कशा प्रकारे परवडतो आणि आपण जे आपलं म्हणजे सकस संतुलित आहार आणि जे जुनं आपलं काय खाणं पिणं होतं आणि त्यामधून आता कशा प्रकारे आपण आपलं किचन बदललेलं आहे. येस सर. येस सर. तर पाहू शकता की आपल्या शरीरापेक्षा आहार कधीही महाग नसतो. आपण जर 1 महिन्याचं जे आरोग्य परिवारात येण्यापूर्वीचं तुम्ही जर खर्च काढला आणि या आरोग्य परिवारात नंतर आल्यानंतर जर आहाराचा खर्च काढला तर निश्चितच आहार कधी आपल्याला स्वस्त होतो. कारण आपण जर अगोदर जर 8-15 दिवसाला आजारी पडत असोल, आपलं सगळं बाहेरचं खाणं-पिणं, हॉटेलिंग जर झालं, अनावश्यक आपला जो फूडवरचा खर्च, तर ते निश्चित कधी याच्यापेक्षा महागच आहे तो. फक्त आपल्याला ते हा वन टाईम घेतो म्हणून आपल्याला तो महाग वाटतो. परंतु आपण 1 महिनाभर आपलं बाकीचा जो खर्च करतच राहतो. तर आपल्याला फक्त महिन्यातून एकदाच आपला हा सकस संतुलित आहार एकदा जसं आपण किराणा माल भरतो, तसा वन टाईम तुम्ही जर भरला, तर तुम्हाला निश्चितच त्याच्यामध्ये असं जास्त खर्च जाणवणार नाहीये. कारण जे आपण बाकीचा किराणा माल जो घरात दैनंदिन लागतो, तो आपण दररोज आणत असतो. त्याच्यामुळे तो आपल्याला खर्च दिसून येत नाही. हा आपल्याला वन टाईम आपण घेतो म्हणून आपल्याला खर्च दिसतो. तर असा आपला खर्च स्वस्तच आपला आहार आहे. तर सर्वांना तीच विनंती राहील की जे आपण प्रॉपर सकस संतुलित आहार घ्या. आपल्या हेल्थवरती इन्व्हेस्टमेंट करा. कारण हे आपल्याला हजारो पटीनं आपल्याला रिटर्न देणारे आहे. कारण आपण पाहू शकता की जर आज आपल्याला कुठे जर अचानक काय इमर्जन्सी आली, हॉस्पिटल ॲडमिट करायचा जर प्रसंग आला, तर दिवसाला 10,000 ते 15,000 रुपये काही न करता नुसतं आयसीयूमध्ये ठेवलं तर आपल्याला खर्च येतो. तर असे प्रसंग आपल्याला जर आपण आरोग्य परिवारात राहिलो आणि रेग्युलर जर आहार घेतला तर कधीही आपल्यावरती हे प्रसंग येत नाहीत. आणि निश्चितच आपली एक इन्व्हेस्टमेंट आहे ही. जसं आपण प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो की आपल्याला पुढे जाऊन भविष्यात चांगला रिटर्न येणार आहे.
तसंच आपल्या शहरावरची इन्व्हेस्टमेंट आहे की जे की कुठेही आपला खर्च नाहीये. तर सर्वांना ही विनंती राहील की आपण आपल्या शहरावरती इन्व्हेस्टमेंट करायला शिका. तरच आपलं स्वतःचं लाईफ व्यवस्थित राहणार आहे, आपल्या परिवाराचं लाईफ व्यवस्थित राहणार आहे. त्यानंतर आपल्याला कुठल्याही भविष्यातल्या ज्या काही आजारी पडण्याचे चान्सेस असतात किंवा काही आजार नवीन उद्भवू शकतात, ह्यातून आपण वाचू शकतो. तर जाता जाताना सर नवीन आणि जुन्या पार्टिसिपेंटना आपण काय संदेश द्याल? हॅलो प्लस. हॅलो प्लस. कॅल्शियम जॉईंट सपोर्ट सिलेक्टिव्ह त्रिफळा. येस, त्रिफळा. तर पाहू शकता की हे मुळात कुठलंही मेडिसिन नाहीये. हे आपलं न्यूट्रिशन आहे, ज्या बॉडीला आपल्याला आवश्यक लागतं. तर त्रिफळामधून काय झालं की त्यांचा बद्धकोष्ठतेचा त्रास होता. त्यांचं आतून पोट साफ होत नव्हतं वगैरे. पोट साफ व्हायला लागलं आणि त्यातून तो त्यांना रिझल्ट आला. तर तो त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. तर खूप काही अशा आपल्याला टार्गेटेड न्यूट्रिशन आपल्या फॅमिलीमध्ये आहेत. तर जसं व्यक्तिपरत्वे काही लोकांना त्रास होतात, त्यानुसार आपण वेगवेगळे न्यूट्रिशन घेऊ शकतो. आपल्या कोचेसना आपण ते विचारू शकतो की आपल्याला जो काही त्रास होत असेल तर निश्चित आपल्या सर्व आजारांवरती हे मुळात मेडिसिन नाही, परंतु एक न्यूट्रिशन आहे आणि ते न्यूट्रिशन त्या त्या आजारांवरती वगैरे काम करतं आणि बाय डिफॉल्ट आपल्याला त्यातून रिझल्ट येत असतो. तर पाहू शकता की वडिलांना की जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. तसंच सर्वांनाही येऊ शकतो, परंतु आपण प्रामाणिकपणाने विश्वास ठेवून जे आपल्याला कोच सांगतील त्यानुसार ते जर आपण न्यूट्रिशन घेतलं तर 100% आपल्याला त्यातून रिझल्ट येतो. तर खूप खूप धन्यवाद सर. डोळ्याचा रिझल्ट एक शेअर करा सर तुमचा.